खूप संघर्ष करावा लागला त्या काळातही आम्हाला, कारण सत्ता नव्हती आणि शेतकऱ्यासाठी आम्ही कायम या काळात रस्त्यावर राहिलो. जिल्हा परिषद सदस्यांची नेमकी कार्य किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रात कोणता विकास घडवला पाहिजे? राजकीय लोकांच्या शाळा आहे, त्यामुळं कशाला लोक त्या जिल्हा परिषदकडे जातील, आणि जिल्हा परिषद शाळा चांगल्या करणं हेच मला पहिलं माझं उद्दिष्ट राहणार आहे. गणोरी गटामध्ये असे कोणते प्रलंबित प्रश्न आहेत? पण निवडून आल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये बदल घडवू इच्छिता किंवा घडून आणणार? निवडणूक आली म्हणजे फक्त मुरुम टाकून द्यायचा, तात्पुरतं आपलं 1 महिनाभरात ती निवडणूक काढून घ्यायची. कारण जिल्हा परिषदचे मुलं शिकतात म्हणून मी त्यांना स्वखर्चानं त्या ठिकाणी कॅम्प्युटर दिले. म्हणजे मी आज सदस्य नसताना जर एवढे कामं करू शकतो स्वखर्चाने, तर मला जिल्हा परिषद झाल्यानंतर मी कामं नाही करणार, तर तो आयता गुलाबजामुन यांना मिळालेला आहे. परंतु आता मला वाटतं जानेवारी संपून फेब्रुवारी येतोय, लोकांना हे साखर देणार आहे का एखादं चॉकलेट देणार आहे, ते एकदम सुसज्ज आणि चांगलं प्रवेशद्वार त्या ठिकाणी आम्ही केलं. तात्काळ दिल्लीला फोन लावला, माझा एक फॅक्स नंबर घेतला आणि 1000 मेट्रिक टन युरिया तात्काळ या ठिकाणी उपलब्ध करून दिला. खूप असुरक्षितता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. जनतेने किंवा आम्ही सर्वांनी तुम्हाला मतदान का करावं असं तुम्हाला वाटतं? नमस्कार. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीचा रणसंग्राम आता सध्या सुरू आहे. हळूहळू तो रंगत चाललेला आहे. जनतेचे प्रश्न, सामाजिक विकास आणि जनतेमधून येणारे नवनवीन चेहरे सध्या चर्चेत आहेत. आज आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्री संदीप दौलतराव बोरसे. त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास, अगदी साध्या कुटुंबातून येऊन इथपर्यंतचा प्रवास कसा होता आणि त्यांनी जो काही संघर्ष केला आहे याबद्दल सविस्तर जाणून घ्यायला आपल्याला आवडेल. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, अगदी सुरुवातीला मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचं बालपण आणि तुमची घरची परिस्थिती, या काळातला संघर्ष, याबद्दल आम्हाला काय सांगाल? मॅडम, मी एक शेतकरी कुटुंबातून जन्माला आलो आणि माझं शिक्षण सुरुवातीला वारेगावच्या जिल्हा परिषद शाळेत झालं. 8वी ते 10वी मी किनगावला राहिलो, शिक्षण घेतलं आणि 10वीची परीक्षा सेंटर म्हणून मी गणोरी इथं केलं. म्हणजे असं माझं बालपण सुरू झालं. हलाखीची परिस्थिती असल्यामुळे मला अनेक कामं करावं लागले. त्यामध्ये मी सुरुवातीला दुकानं म्हणजे एक प्रायव्हेट नोकरीसुद्धा केली आणि तदनंतर मी देवगिरी कारखान्यामध्ये एक 400 रुपये पगाराने काम केलं आणि तिथंसुद्धा मी जवळपास 5 वर्ष संघर्ष केला आणि त्यानंतर मी बिझनेसकडे वळलो कारखाना बंद झाल्यामुळं, आणि तिथून माझा प्रवास हा व्यवसायाकडे वळला. अनेक लोकांना मी त्या व्यवसायामध्ये नंतर माझ्यासोबत घेतलं. असा एक माझा छोटासा प्रवास आहे आणि खूप संघर्षमय प्रवासात करत आलो. माझ्या घरामध्ये कोणी आमदार, खासदार, मंत्री कोणीही नव्हतं. साधं म्हणजे सरपंचसुद्धा नव्हते, परंतु एक साधा शेतकरी, एक ग्रामपंचायत लेवलला काम करणारे गावातले माझे वडील, अशा पद्धतीनं माझा प्रवास सुरू झाला आणि त्यातून मी आज इथपर्यंत आलेलो आहे. सर, तुम्ही व्यवसायातही प्रावीण्य मिळवलाय, तर त्याबद्दल नेमकं काय सांगाल? मॅडम, मी सुरुवातीला एक तेजल ट्रेडर्स म्हणून एक दुकान सुरू केलं होतं. तिथं एक सिमेंटचं दुकान सुरू केलं आणि त्या सिमेंटच्या दुकानामध्ये मी 200-400 बॅगचे सिमेंट घेऊन काम सुरू केलं. परंतु माझ्या एका मित्राला सिमेंटच्या 100 बॅग लागत होत्या, मग त्यांना संध्याकाळी घेऊन जायचे होते. तर ठीक आहे म्हणले, मग मी त्यांना चावी दिली. त्यांनी ते 400च्या 400 बॅग रात्री घेऊन गेले आणि नंतर मग अशी परिस्थिती झाली की दुकानात सिमेंट नाही. मग 8-15 दिवस काही माल पण नाही आणता आला. मग त्यातून मी मला खूप जण त्या दुकानात रिकामा असल्यामुळे विचारायचे, इथं प्लॉट मिळतात का? मग ते प्लॉट संदर्भात मग मी एक छोटासा बोर्ड लावला, इथं प्लॉट खरेदी विक्री सुरू राहील. आणि मग त्या संदर्भात माझ्याकडे अनेक लोक आले आणि मग कमिशन बेसिसवर मी प्लॉटिंगचं काम सुरू केलं. आणि खरं म्हणजे ते सिमेंट रात्री जर नेलं नसतं तर मी या प्लॉटिंग व्यवसायामध्ये आलोच नसतो. आणि तिथून मग मी भरभराटीत आणि काम करताना मी एकदम पारदर्शकपणे काम केलं. प्रत्येक आजपर्यंत मी एवढे घरं, एवढे प्लॉट केले, परंतु कुठेही मी 1 रुपयाचं कोणाला कुठं चुकीचं हे केलेलं नाही, व्यवहार केलेला नाही. मला सांगा, काँग्रेस पक्षाच्या विचारांशी तुमचं नातं कसं जुळलं? नाही, आमच्या घराणेशाहीमध्येच पहिल्यापासून काँग्रेसचे विचार होते. तदनंतर मला खासदार कल्याण काळे साहेबाच्या माध्यमातून सभापतीची संधी मिळाली. त्यानंतर मी तालुका अध्यक्ष म्हणून जवळपास 10 वर्ष काम केलं आणि तालुका अध्यक्ष असताना खूप संघर्ष करावा लागला त्या काळातही आम्हाला, कारण सत्ता नव्हती. अनेक शेतकऱ्यासाठी मला आंदोलनं करावं लागले, जे की
कधी कधी अतिवृष्टी व्हायच्या त्यावेळेस आंदोलन करावं लागलं, दुष्काळ असायचं त्यावेळेस आंदोलन करावं लागलं. कधी कधी गुन्हेसुद्धा आमच्यावर दाखल झाले आणि शेतकऱ्यासाठी आम्ही कायम या काळात रस्त्यावर राहिलो. कोरोना काळातही आम्ही खूप या ठिकाणी मदत केली, कारण लोक घराच्या बाहेर निघत नसताना आम्ही मोठ्या प्रमाणात लोकांना किट्स वाटप केल्या, वाफेचं मशीन वाटप केले आणि अन्नधान्य वाटप केलं. आम्ही धोका पत्करून त्या काळात करोनाच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो सामना करण्यासाठी. आणि खरंच मला कौतुक वाटतं या गोष्टींचं, कारण की जिथे जिल्हा परिषद सदस्यांची नेमकी कार्य किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रात कोणता विकास घडवला पाहिजे किंवा कोणती कार्यक्षेत्रातली कामे आहेत हे अजूनही माहीत नसतं अनेक जणांना, त्या क्षेत्रात नेमकी त्यांची विशेष ठोस अशी कोणती कामगिरी असावी असं तुम्हाला वाटतं? मॅडम, सुरुवातीला तर मी असं म्हणेल, जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत शिक्षण कारण मी पहिल्यांदा शिक्षणाला महत्त्व देईल, कारण आपण रोपटं लावतो आणि ते रोपटं मोठं होतं आणि तिथून जर आपण रोपट्याला पाणी घालत राहिलो तर निश्चितच पुढं ते फळं देईल आणि चांगलं होईल. त्या पद्धतीनं असं आहे की लहान मुलाला जर चांगलं शिक्षण दिलं जिल्हा परिषद शाळेमध्ये, आजकाल काय झालेलं आहे, आपले संस्था खूप मोठ्या प्रमाणात संस्थाचालक निघालेले आहे आणि जिल्हा परिषद शाळेकडं सगळ्यांचं दुर्लक्ष. राजकीय लोकांच्या शाळा आहे त्यामुळं कशाला लोक त्या जिल्हा परिषदकडे जातील? म्हणजे त्यांचं काम जिल्हा परिषदकडे शाळेकडं अजिबात नाही. स्वतःच्या शाळा असल्यामुळं जिल्हा परिषदकडे दुर्लक्ष आहे. माझं त्यामुळं असं मत आहे की अनेक ठिकाणी चांगल्या शाळा, चांगल्या दर्जाचे शिक्षक आणि चांगली अभ्यासाची सुसुविधा या ठिकाणी देणं मी या ठिकाणी समजतो आणि जिल्हा परिषद शाळा चांगल्या करणं हेच मला पहिलं माझं उद्दिष्ट राहणार आहे. खूप छान दूरदृष्टी आहे सर तुमची. मला सांगा, एक प्रश्न होता माझ्या मनामध्ये की गणोरी गटामध्ये असे कोणते प्रलंबित प्रश्न आहेत ज्याच्यावरती काम करणं खरंच गरजेचं आहे? मॅडम, अनेक प्रश्न आहे. आरोग्याचे प्रश्न आहे, कारण जिल्हा परिषद गटामध्ये अजूनही काही ठिकाणी आरोग्य केंद्र नाही आहे. माझं असं मत आहे की जिथं जिथं छोटे छोटे गाव आहे तिथं सुद्धा आरोग्य केंद्र होणं खूप गरजेचं आहे. कारण दुसरा एक जनावरांचा विषय, जर पशुवैद्यकीय अधिकारी हजर राहत नाही, मागं लंपीचा आजार आला तर अनेक गुरं त्या ठिकाणी अक्षरशः मयत झाले आणि फक्त उपचार नसल्यामुळं हे पशुपालन या ठिकाणी दगावलं गेलं आणि खूप मोठं शेतकऱ्याचे नुकसान झालं. म्हणून वैद्यकीय आणि पशुवैद्यकीय अधिकारी हे आपले जागेवर आणि ते जास्त कसं वाढेल ते आपल्याला पाहावं लागणार आहे. अच्छा सर, मला आणखी एक प्रश्न विचारावासा वाटतोय की जर तुम्ही निवडून आलात, आमच्या शुभेच्छा तर आहेतच, पण निवडून आल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही शाळा असतील, पाणी समस्या असतील किंवा आणखी अशा कोणत्या क्षेत्रामध्ये बदल घडवू इच्छिता किंवा घडून आणणार असं? मॅडम, आता नवीन महसूल कायद्यामध्ये अनेक रस्ते, नवीन शेतरस्ते सुद्धा आपल्याला घेता येत आहेत. त्याला जर नंबर टाकून, आता काय झालेलं आहे, निवडणूक आली म्हणजे फक्त मुरुम टाकून द्यायचा, तात्पुरता आपलं 1 महिनाभरात ती निवडणूक काढून घ्यायची. पण पक्के रस्ते, शेताला जाणारे पक्के रस्ते आपला हा पहिला उद्दिष्ट राहणार आहे की आणि पहिलं आपलं एक काम राहणार आहे की आपल्याला शेताला कायमस्वरूपी डांबरी रस्ते कसे करता येईल या माध्यमातून मी पहिलं प्राधान्य त्याला देणार आहे की जिल्हा परिषदचे सर्व रस्ते शेताला जाणारे हे करावं लागणार आहे. कारण मेन रोड तर BNC, PWD, जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून होतातच, परंतु अंतर्गत रस्ते आपल्याला शेतीसाठी कायमस्वरूपी डागडुगी करून नुसतं मुरुम टाकून द्यायचा, निवडणूक काढून घ्यायची आणि मग बाकीचं होत राहतं. कारण हा निधी येत असतो तो गटातच वाटप करावा लागतो आणि आम्हाला पण विकासच करायचा आहे. आपल्याला काय, आपण निवडणूक लढतोय म्हणजे आपल्या स्वतःसाठी नाही लढत. मी काय एखादा कॉन्ट्रॅक्टर पण नाही आहे, मला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा आहे का काय करायचं असं कुठलंही माझं काम नाही. त्यामुळं मला विकासच करायचा आहे आणि ह्या गणोरीचा गटाचा चेहरा मोहरा मी निश्चितच बदलून दाखील हे मी तुम्हाला आश्वासित करतो. आणि हा लढा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. खरं म्हणजे धनशक्ती त्यांच्याकडे आहे आणि जनशक्ती निश्चितच आमच्याकडे आहे. यावेळेस लोक दाखवून देणार आहे, जनता पण यावेळेस सुज्ञान जनता आहे आमच्याकडची आणि ते दाखवून देणार आहे की धनशक्तीला बाजूला सारून जनशक्तीचा या ठिकाणी विजय करण्याचा निर्धार जनतेने केलेला आहे आणि तो निश्चितच या ठिकाणी तुम्हाला दिसेल हेही मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. सर, पाणी समस्या कशा सोडवाल? नाही, पाणी समस्याचं निश्चितच मॅडम, इथं आमच्याकडे मोठ्या प्रमाणात गिरजा धरण आहे आणि त्या गिरजा धरणातून येणाऱ्या एक कॅनॉल पण आपला वाकोद धरणामध्ये जातो आणि येणाऱ्या शेतकऱ्याला पण पाण्याचा प्रश्न या ठिकाणी त्या प्रकल्पामार्फत सुटण्याचं काम मी करणार आहे. अच्छा
सर, गावाकडील तरुणामध्ये सहसा आपण पाहतो की बेरोजगारी हा सगळ्यात मुख्य अडचण किंवा समस्या म्हणून समोर येताना दिसतोय. अर्थात शहरामध्ये गेल्यावर त्यांना कामापुरता रोजगार मिळतोही, त्याबद्दल शंका नाही. पण अगदी त्यांच्यासाठी तुम्ही विशेष कोणतं कार्य करू इच्छिता? मॅडम, निश्चितच हे बघितलं पाहिजे. आपण नुसतं नोकरी 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 म्हणतो, कारण तरुणांनी कुठंतरी आता या ठिकाणी बदल केला पाहिजे. आम्ही शहरात गेलो, मी एक बिझनेस घेतला, त्यामधून मी ह्या भागातले जवळपास 100-200 मुलं त्या व्यवसायामध्ये सामील केले आणि आज फुलंब्री तालुक्यातले गणोरी घाटातले 5-25 लोक किंवा बिल्डर म्हणून आपण काम करतोय. त्या पद्धतीनं आपण दुसरंही सुद्धा आर्थिक स्रोत सुधारलं पाहिजे आणि व्यापारामध्ये निश्चितच आपल्या तरुणांनी या ठिकाणी यायला पाहिजे. अनेक उद्योग आहे. बिडकीन आणि शेंद्रा MIDC मध्ये खूप मोठ्या प्रमाणात छोटे छोटे युनिट या ठिकाणी आता देणार आहेत. कारण टोयोटो सारखी कंपनी आहे, अजून काही LNT कंपनी आहे, अशा खूप कंपन्या मोठ्याला येत आहेत. पण आपण तिथं त्यांना आता त्यासाठी रोजगार, आपण म्हणतो रोजगार तिकडे जावं, परंतु त्यासाठी जे कर्ज असतं त्या कर्जासाठी सुद्धा आता शासनाची आपल्याला मदत घ्यावं लागणार आहे. काही बँका पण देत आहे. तर आपण तरुणांनी थोडं तिकडं पण लक्ष द्यावं आणि चांगल्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा या ठिकाणी भाग घ्यावं. त्यासाठी निश्चितच आम्ही सुद्धा यामध्ये भाग घेऊन तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम करू, हे मी या ठिकाणी आश्वासित करतो. धन्यवाद सर. सर, फुलंब्री तालुक्यात घराणेशाही विरुद्ध जनतेतून आलेला चेहरा किंवा अशी चर्चा रंगते, याबद्दल तुमचं काय मत आहे? निश्चितच मॅडम, आपण जर बघितलं तर आता आपण जर बोललो तर लोक म्हणतील यांना प्रचार करायचा, पण तुम्हाला सगळ्यांनाच जनतेला माहिती आहे की घरातच आमदार, कारखान्याचे चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, गावातीलही पदं आणि सर्व पदं घेऊन परत आपण घराणेशाहीला आपल्या घरातूनच उमेदवारी दिली. नौका माणूस आहे. 2 महिन्यापूर्वीच 2-3 महिन्यापूर्वीच लॉन्च केला आणि त्या पद्धतीनं त्यांनी आता या ठिकाणी प्रचार सुरू केला आहे. विकास करणार आहे हे. अरे बाबा, आम्ही पण विकास करणार आहे ना. आम्ही काय करणार आहेत? आम्हाला काय दुसरं काही करायचं आहे? विकासच करायचा आहे. आणि त्या माध्यमातून मीही आश्वासित करतो, आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त अनुभवी आहे. आम्हालाही माहिती कसा विकास करायचा आहे. त्यांच्यापेक्षा जास्त विकास करून दाखवू आणि गणोरी गटाचा चेहरा मोहरा बदलून दाखवू, हे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. संदीपजी, मागच्या पॅन्डेमिकमध्ये आपण सर्वांनी करोना काळात खूप अडचणींना सामोरे गेलेला किंवा समस्यांना तोंड दिलेलं आहे. तर असे भविष्यात जर अशा काही समस्या आल्या किंवा काही अडचणी आल्या तर तुमची काही पूर्वतयारी आहे का? हो, निश्चितच मॅडम. आम्ही त्या माध्यमातून कुठेही जरी अडचणी आल्या तर त्यासाठी पूर्वतयारी करू आणि कुठेही आजारी असो, कुठल्या पशुधनाचा पण आजारी असो, त्यासाठी आम्ही निश्चितच आमचं एक कॅम्पेन करून त्यांना मदत करण्याचं काम करू. मी अनेक ठिकाणी म्हणजे एक आढावा घेतला की बऱ्याच जणांचे प्रश्न आणि म्हणतो ना आपण की आज जाऊन नेमकं काय आहे किंवा तुमचा एक फीडबॅक म्हणून मी चर्चा केली बऱ्याच लोकांशी. तर मला असं लक्षात आलं की तुम्ही बऱ्याच ठिकाणी स्वतः स्वखर्चाने जाऊन विकास केलेला आहे किंवा बरीच पॉझिटिव्ह म्हणजे प्रतिक्रिया आली मला. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? निश्चितच मॅडम, मी आज काही जिल्हा परिषद सदस्य नाही, परंतु मी सांजोळ इथं स्वतः, कारण जिल्हा परिषदचे मुलं शिकतात म्हणून मी त्यांना स्वखर्चानं त्या ठिकाणी कॅम्प्युटर दिले. तुमच्या गणपतीचा रस्ता असेल बेल्ड्याचा, तिथंही स्वखर्चानं, म्हणजे माझ्याकडे त्यावेळेस आर्थिक परिस्थिती कमी असताना सुद्धा मी म्हणजे 20 वर्षापासून सातत्यानं या ठिकाणी मदत करतो. तर त्या रस्त्याला सुद्धा मी मदत केली. गणोरीमध्ये जर गेला तुम्ही तर रामलाल बाबा गेंदाईचं मंदिर होतं. सर्व जनतेने मला सांगितलं की दादा तुम्ही एवढं हे करा. माझी परिस्थिती नसताना सुद्धा मी तिथं मोठ्या प्रमाणात स्टील, पूर्ण मंदिराला स्टील मी दिलं. त्यानंतर एक रस्ता होता, मला वाटलं म्हसोबा मंदिरपासून तर थोडा असेल, परंतु तो रस्ता मी स्वखर्चाने म्हसोबा मंदिरपासून तर जवळपास येसगावपर्यंत स्वखर्चाने करून दिला. त्यानंतर मी पुढं जर आपण गेला तर आता शिरोडीमध्ये तिथं अनेक दिवसाची शेतकऱ्यांची रस्त्याची अडचण होती, तो रस्ता मी एक करून दिला. पिंपळगाव वळणमध्ये जर गेलो आपण तर तिथेही 2-3 रस्त्याच्या खूप मोठ्या शेतकऱ्याला अडचणी होत्या. बऱ्याच जणांनी आश्वासन दिलं, तेही मी स्वखर्चाने करून दिलं. किनगाव इथं एक सुरुवातीलाच बोलविन गावाची जी कमान असते किनगावमध्ये जाण्याची, त्यावेळेस माझ्याकडे अनेक किनगावची मंडळी आली. त्यांनी मला सांगितलं दादा हे आपल्याला कमान करायची. ती कमान आम्ही स्वतः बऱ्याच जणांनी वर्गणी करून मोठ्या प्रमाणात मोठी कमान, माझ्याकडे काही नसताना मी त्या ठिकाणी मदत केली आणि ती किनगावला जाणारी कमान बोलविंद महाराज म्हणून आपण आज पाहतोय. म्हणजे मी आज सदस्य नसताना जर एवढे कामं करू शकतो स्वखर्चाने, तर मला जिल्हा परिषद झाल्यानंतर मी कामं नाही करणार? हेच कामं करणार आहेत का?
तर निश्चितच मी गणोरी गटाचा आपल्याला या ठिकाणी मी आवर्जून सांगतो बदल केल्याशिवाय करून दाखवेल, हीच मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो. सर, देवगिरी कारखान्याबद्दल जाणून घेण्यास आम्ही थोडेसे उत्सुक आहोत. तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? मॅडम, देवगिरी कारखान्याबद्दल जर बोलायचं ठरलं तर तो आयता गुलाबजामुन यांना मिळालेला आहे. कारण आमदार असल्यामुळं प्रशासक नेमला, सदरील कारखान्याकडं खूप जणांनी त्यावेळेस कष्ट केले आणि तो हा कारखाना उभा केला. त्यामध्ये माजी मंत्री नामदेवराव गाडेकर साहेब असतील, माजी आमदार केशवराव अवताडे साहेब असतील, माननीय त्र्यंबकरावजी शिरसाट साहेब असतील, अण्णासाहेब देशमुख साहेब असतील, तदनंतर तुम्हाला विश्वनाथ जाधव साहेब असतील, अंबादासजी जाधव साहेब असतील, विठ्ठल नाना कुंटे असतील, अशा अनेक जणांनी, म्हणजे याच्यामध्ये नावं घेतली तर खूप नावं आहे, अशा लोकांनी त्यावेळेस हा कारखाना उभा केला, जमीन संपादन केली आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कारखान्यासाठी कष्ट केले. तदनंतर सांगलीला जमीन घेतली, ती जमीन आत्ता समृद्धी महामार्गामध्ये गेले आणि ते आयते पैसे आपल्या खात्यावर आले आणि आज जे पैसे खात्यावर आले आणि त्या पैशामधून आता काय झालेलं, एखाद्या वॉचमॅनकडे जरी आपण हा कारखाना दिला असता, पैसे पडेले, बाकी काहीच नाही, काही स्वतःहून कुठं आणायचं काम नाही, फक्त चेक लिहायचे आणि पैसे द्यायचे, फार मोठा हे नाही. आणि अजूनही कारखाना सुरू झालेला नाही. सुरुवातीला काहीतरी 1 ऑक्टोबरला चालू करून सीझन घेणार आहे असं सुरुवातीला सांगितलं. नंतर पुढं आता ट्रायल घ्यायची सांगताय की 31 डिसेंबरपर्यंत ट्रायल घेऊ. परंतु आता मला वाटतं जानेवारी संपून फेब्रुवारी येतोय, लोकांना हे साखर देणार आहे का एखादं चॉकलेट देणार आहे? कारण यांना चॉकलेट द्यायची खूप सवय आहे. चॉकलेट देऊन आपलं काम भागून न्यायचं आणि मग पुढं मग काय जनता आहेच त्यांच्या मागे फिरायला, अशा पद्धतीचं यांचं हे राजकारण आहे. आणि घराणेशाहीबद्दल बोलायचं तर मी तेच सांगतोय की यांना सगळं घरातच ठेवायचं आहे, म्हणजे सगळे लोक गुलाम करून सगळ्यांनी यांच्या मागे फिरावं आणि आपण बाकीच्यांनी फक्त त्यांच्या पक्षातले का असत नाही, त्यांना सुद्धा या ठिकाणी मानपान नाही, हे आपण आता सातत्याने बघतो. मला कारखाना सुरू होण्याबद्दल शुभेच्छा आहे, त्याबद्दल मी काही बोलणार नाही. मी कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापती असताना आपण बघितलं की खूप मोठ्या प्रमाणात मला तिथं कामं करता आले. सुरुवातीला मी गाळ्याचे खूप मोठे कामं केले. आपण जर तिथलं प्रवेशद्वार बघितलं असेल मार्केट कमिटीचं, तर ते एकदम सुसज्ज आणि चांगलं प्रवेशद्वार त्या ठिकाणी आम्ही केलं. अनेक गावातील लोकांना मंगल कार्याला यायची अडचण असायची, म्हणून मी पाठीमागे एक सेल हॉल म्हणून केला आणि एक दाम मात्र 5,000 रुपयामध्ये आपण तो भाड्याने देण्यासाठी आणि लग्नासाठी तो आपण वापरला आणि तो एक चांगला सभागृह आपण तिथं सेल हॉल आपण तिथं बांधला. त्यानंतर सभागृह बांधलं. ओढप बाजारची उप बाजारपेठ होती, तिथंही मोठ्या प्रमाणात उप बाजारपेठेचे गाळे तिथं तो सुरू केले. निधोना या गावी आपण उप बाजार चालू करून पेट्रोल पंपाचं काम केलं, शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं काम केलं. परंतु नंतर माझ्यानंतर सध्याच्या आमदारांनी, मला असं वाटत नाही, मला 2.5-3 वर्ष माझ्यानंतर ते सभापती आहे, पण कुठलं मला एखादं काम दाखवा, मी तुम्हाला या ठिकाणी मला दाखवा त्यांनी की मी सभापती झाल्यानंतर इतकं मोठं काम केलं. त्यावेळेस मी सभापती असताना युरियाचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत होता. त्यावेळेस मला मी देशाचे कृषी मंत्री माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे गेलो. त्यांना म्हणलं, साहेब आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात युरियाचा तुटवडा आहे, आम्हाला तुम्ही मदत करा. त्यांनी 2च प्रश्न विचारले, तुमच्या बाजार समितीत पैसे आहेत का? मी म्हणलं, साहेब आहेत, माझ्याकडे 4 कोटी रुपये त्यावेळेस जमा होते. अरे वा. आणि म्हणे, इथून रेल्वे स्टेशन किती किलोमीटर आहे? म्हणलं, हे 25 किलोमीटरवर रेल्वे स्टेशन आहे. आणि त्यांनी हे 2 शब्द, दोन्ही उत्तर ऐकले आणि तात्काळ दिल्लीला फोन लावला, माझा एक फॅक्स नंबर घेतला आणि 1000 मेट्रिक टन युरिया की जो शेतकरी खूप त्रस्त होता त्यांना तात्काळ या ठिकाणी उपलब्ध करून दिला. आणि मी प्रत्येक ठिकाणी सेंटरवर 10 सेंटर केले आणि प्रत्येक शेतकऱ्याला माफक दरात, म्हणजे MRP दरात त्या ठिकाणी युरिया वाटप केला. ह्यावेळेस मी आवर्जून सांगतो. तदनंतर दुष्काळ झाला आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आम्हाला चारा छावण्या काढायचं काम पडलं. मी कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यावेळेस चारा छावणी काढणं म्हणजे सोपं काम नव्हतं. असे आम्ही कामं केले, आम्ही कष्टाचे कामं केलेले. हे मलिदा खायचे कामं मी केले नाही, कॉन्ट्रॅक्टरशिपसाठी काही केलं नाही, परंतु आम्ही सगळे जे कामं केले ते कष्टाचे कामं केले आणि शेतकऱ्यासाठी केले. हे या ठिकाणी मला आपल्याला सांगावं असं वाटतं. संदीपजी, या जिल्हा परिषद गटामध्ये महिला सशक्तीकरणासाठी किंवा त्यांच्या अडचणींबद्दल काही ठोस पावलं उचलली गेली आहेत का आजपर्यंत? आणि जर उचलली असतील तर त्यांचा खरंच त्यांना कितपत फायदा झालेला आहे असं तुम्हाला वाटतं? मॅडम, ते मागील 10 वर्षापासून जिल्हा परिषदचे सदस्य आहेत. तदनंतर महिला बालकल्याण सभापती सुद्धा राहिल्यात.
आणि आज रोजी आमदार आहे. मला महिला बालकल्याण सभापती असताना काही आठवत नाही की त्यांनी काही ठोस काम या ठिकाणी केलं. कारण जर महिलासाठी आपण जर काही काम करू शकलो नाही तर निश्चितच काय करणार आहे. मला असं कोणत्याच मला असं सगळ्या तालुक्याला आपण विचारा कुठलंच असं ठोस काम त्यांनी केलेलं नाही. माफ करा मी तुम्हाला व्यत्यय आणते. जर तुम्हाला ही संधी मिळाली तर तुम्ही काय कराल? निश्चितच मॅडम, महिला साठी आम्ही सातत्यानं झटतच राहिलो, पुढेही झटतच राहणार. कारण आपण आज जर बघितलं तर महिलांमध्ये सुद्धा खूप असुरक्षितता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि त्या संदर्भात पहिलं तर माझं एक वेगळं मिशन राहील की लहान मुलीपासून तर सर्व महिलांना सुरुवातीला संरक्षण खूप महत्त्वाचं आहे मॅडम. तर तेच मला सुरुवातीला गरजेचं वाटतं. आणि मग सुरक्षित वातावरण फार गरजेचं वाटतं. आणि निश्चितच तदनंतरच्या ज्या उपक्रम आहे ते आपण तर करतच राहणार आहे. बचत गटाच्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी काही महिलांनी लघु उद्योग सुरू केलेले आहे. ते काही लघु उद्योगामध्ये मी आता आमच्या गावातीलच महिलांना, मी तर काही सदस्य नाही, त्यांना एक रूम पण एक घर दिलं, त्यांना एक हॉल दिला की आपण ह्या हॉलमध्ये आपल्या ज्या महिला बचत गटाची कामं आहे त्या माध्यमातून आपण करावं. आणि त्यांना या ठिकाणी बरेच पापड उद्योग आहे, कुरडया उद्योग आहे, छोटे छोटे जे उद्योग आहे ते या ठिकाणी ते करताय. पेन बनवण्याचं काम, की असे छोटे छोटे उद्योग महिलाकडे आपण बनवतोय. साधी एक हे सुपारीचं एक जर सुपारी घेतली आपण, फक्त त्या बारीक करून पॅक करून जरी वाटल्या तरी जे टपरेवर याच्यावर हॉटेलवर असतात तर त्या सुपाऱ्याचा सुद्धा महिलांना एक उद्योग तयार होतो. आणि अशा छोटे छोटे उद्योग महिलांसाठी आपल्याला करायचे आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा आपण काम करणार आहे. नक्कीच. खूप खूप शुभेच्छा तुमच्या कार्यासाठी. तुमची दूरदृष्टी खरंच खूप सुंदर आहे. आणि सर, एक जबाबदार नागरिक म्हणून मला असं वाटतं किंवा मी विचारू इच्छिते की जनतेने किंवा आम्ही सर्वांनी तुम्हाला मतदान का करावं असं तुम्हाला वाटतं? मॅडम, पहिलं तर विकासासाठी मतदान करावं. कारण मी निश्चितच विकास करण्यासाठीच या ठिकाणी उभा आहे. आणि मी जर तालुक्यामध्ये सातत्यानं फिरतोय आणि गणोरी गटाचं मला पूर्ण माहिती आहे. गणोरी गावापासून चिंचोलीपासून तर वाहेगावपर्यंत प्रत्येकाच्या काय अडचणी ह्या मी जाणून घेतलेल्या आहे. प्रत्येकाशी माझा संपर्क आहे. सगळ्यांशी मला मळे तळे सर्व माहिती आहे. आणि त्या माध्यमातून मला माहिती आहे कुठं कोणत्या रस्त्याची अडचण आहे, कुठल्या ठिकाणी पाणी नाही आहे, कुठल्या ठिकाणी आरोग्याची अडचण आहे, कुठल्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेची अडचण आहे. मी वाहेगावपासून चिंचोलीपर्यंत तुम्ही मला सांगा, प्रत्येक वस्ती, प्रत्येक शाळा, प्रत्येक आरोग्य केंद्र, सर्व अशी ठिकाणी मी जात येत असतो. त्या ठिकाणी मला पूर्ण जाण आहे. आणि म्हणून हे सर्व प्रश्न सोडण्यासाठी तुम्ही मला मतदान करावं ही मी या ठिकाणी विनंती करतो. अक्षरशः राजकीय म्हणण्यापेक्षा व्यवसायात सुद्धा तितकंच नैपुण्य मिळवून सुद्धा आणि इतक्या डाऊन लेवलला तुम्ही इतक्या छान पद्धतीने उत्तरं दिली आणि चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.